बुलढाना जिले के मेहकर और चिखली तालुका में पिछले 3-4 दिनों में हुई भारी बारिश के कारण नदी नालों का पानी खेतों में भर गया, जिस कारण फसलों को गंभीर नुकसान पहुंचा। भारी बारिश के कारण कई खेतों में पानी जमा हो गया, जिसके चलते किसानों को भारी नुकसान का सामना करना पड़ रहा है। इस वजह से किसानों आर्थिक संकट में फंसे। मेहकर के मादनी इलाके के किसान नितिन अग्रवाल ने अधिकारियों से पूछा है कि नुकसान का पंचनामा कैसे किया जाएगा। मसौदा रिपोर्ट के अनुसार मेहकर तालुका में लगभग 68,586 हेक्टेयर क्षेत्रफल प्रभावित हुआ है और इसके लिए लगभग 62 करोड़ रुपए की मुआवजा राशि चाहिए। किसान इस मुआवजे की त्वरित मांग कर रहे हैं। इथं आम्ही पेरायला येऊ शकत नाही, कापणीला येऊ शकत नाही, शेताला रस्ते नाही, साधी ही पीक पाहणी करायची याचे त्याचे पाय धरणं पडायला लागले भल्या माणसा। ही पीक पाहणी करू शकत नाही तर जर तुम्हाला साहेब लोकांना नुकसानीचे पंचनामे करायला यायले तर याला आणाव कुठून आणि त्याने याव कुठून? मुख्यमंत्री साहेबाला उपमुख्यमंत्री साहेबाला जर शेतकऱ्याच्या बांधावर याचं तर इथं काय हेलिपॅड बांधाव का? आता येणार कसे, काय देणार, काय करणार? शेताले रस्ते नाही, मालाले भाव नाही। भाव तो सोडा, 2-4 वर्ष झाले ते सोयाबीन फरकाच्या भावच्या यादीत अजून नाव नाही। आणि काय भाव भेटाव? शेत रस्ते नाही, शेत रस्त्यासाठी दाद मागायला जावं तर तिकडे तारीख पे तारीख चालू आहे, 12 महिने झाले। इकडे यायले म्हणायला जावं तर हे म्हणतात योग्य वेळ, हीच योग्य वेळ आहे। आता आणखी कोणती वेळ योग्य? उद्या एखादं आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या नंतर भला मोठा चेक घेऊन येसाल, त्याच्यापेक्षा जिवंतपणे आताच काय जो विचार करा, सोक्ष मोक्ष लावा। तुमची हात जोडून विनंती आहे शिंदे साहेब, आपल्या देवा भाऊलाही सांगा, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही सांगा ना अजित दादांनाही सांगा, हीच ती योग्य वेळ आहे। शेतकऱ्याला शेत रस्ते, मालाला भाव या गोष्टी भेटायलाच हव्या। तुमच्याकडून माफक एवढ्याच अपेक्षा आहेत। पाशा पटेलांनी बरोबर सांगितलं, कर्माची फळे भोगा म्हणून, यांनी भोगावीच लागणार। कर्म यांनी करायचं, फळं आम्ही भोगायचे। हे काय आमच्यासाठी नवं नाही, आम्ही भोगतच आलेलो आहे। पण तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे आमची तुमच्याकडे फक्त माफक एवढीच अपेक्षा आहे की योग्य वेळ आलेली आहे, विचार करा।